पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। आणि मला अतिशय आनंद आहे, निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे। राज्यातील मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड असेल त्या नागरिकांना येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून त्या मतदान कार्डवर ते 5,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा, नवीन वर्षाच्या निमित्तानं आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत या मतदान कार्डवरती 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे। बघा, गोरगरीब नागरिक मतदान करतात आणि या नागरिकांना अजून मतदान कार्डवरती कोणताही लाभ दिलेला नव्हता, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा लाभ मतदान कार्डवरती या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुमच्याकडे मतदान कार्ड असेल आणि तुम्ही प्रत्येक वोटिंगच्या वेळेस मतदान करत असाल तर तुम्हाला सुद्धा येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून या मतदान कार्डवरती प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। तर या ठिकाणी या मतदान कार्डच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून एक योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला या मतदान कार्डवरती प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। तर या मतदान कार्डवरती जी योजना सुरू झालेली आहे तर त्या योजनेचा अर्ज 1 ते डिसेंबर पर्यंत तुम्ही करू शकता। जे मतदार 1 ते डिसेंबर पर्यंत अर्ज करतील त्याच मतदारांना येणारे 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून लाभ सुद्धा मिळणार आहे। तर या ठिकाणी हे मतदान कार्डवरती जी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, याच्यासाठी पात्रता कोणकोणत्या लावण्यात आलेल्या आहेत, याच्यासाठी कागदपत्रे कोणकोणती मागवण्यात आलेले आहे, तर याचे संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल, तुम्ही सुद्धा प्रत्येक निवडणुकीला मतदान करत असाल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। तुमच्यासाठी सर्वात मोठा लाभ सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे। बघा, जे मतदार 1 ते डिसेंबर पर्यंत अर्ज करतील त्याच नागरिकांना येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून या मतदान कार्डच्या माध्यमातून 5,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच मित्रांनो, ज्याप्रमाणे राज्यामधील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे, राज्यातील वयस्कर नागरिकांसाठी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे। ज्या महिलांचे पती वारलेले आहेत त्यांच्यासाठी विधवा पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे। जे नागरिक, जे महिला, जे पुरुष या ठिकाणी अपंग आहेत त्यांच्यासाठी अपंग योजना सुरू करण्यात आलेली आहे। संजय गांधी निराधार योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे त्यांच्यासाठी मतदान कार्डवरती सर्वात मोठी इतिहासामधील सर्वात मोठी योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। बघा, 10 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मतदान कार्डवरती 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, राज्यामध्ये जेवढे पण शेतकरी आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी 4 महिन्यानंतर 2,000 रुपये मिळत आहे। म्हणजेच शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत, राज्यातील महिलांना पैसे मिळत आहेत, राज्यातील ज्येष्ठांना सुद्धा पैसे मिळत आहेत। त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहे तर त्यांना सुद्धा सरकारच्या माध्यमातून पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कारण हे मतदार प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीला मतदान करत असतात। याच्यामध्ये राज्यसभेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका असेल। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या डिसेंबर महिन्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती त्यासोबत जिल्हा परिषद अशा निवडणुका पार सुद्धा पडत आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून या मतदान कार्डवरती पैसे देण्याचा निर्णय झालेला आहे। बघा, मतदान कार्डवरती जर तुम्हाला पैसे दिले तर तुमच्याकडून जास्तीत जास्त मतदान सरकारला मिळत असतं। त्या दृष्टिकोनातून या मतदान कार्डच्या आधारावरती सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये मिळवून देणारी योजना सुद्धा सुरू झालेली आहे। बघा, ज्या नागरिकांनी मतदान कार्ड काढलेलं असेल आणि ज्यांचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल त्या सर्वांना योजनेचा अर्ज करता येणार आहे। त्या सर्वांना प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये या मतदान कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे। म्हणजेच नवीन वर्षाच्या निमित्तानं सरकार वेगवेगळे निर्णय घेत आहे, तर त्यातील हा एक मतदान कार्डवरील पैशाचा सर्वात महत्त्वाचा निर्णय सुद्धा
सुद्धा ठरत आहे। परंतु मित्रांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील भरपूर असे नागरिक आहेत की ते मतदान करत आहेत, परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व मतदारांना या योजनेचा अर्ज करता येणार नाही। तर या योजनेचे अर्ज मर्यादित आहेत, त्यामुळे मर्यादित मतदारांना हा 5,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा, जे मतदार लवकरात लवकर अर्ज करतील त्यांना सर्वात अगोदर सरकारच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे। बघा, अर्ज भरल्यानंतर हा लाभ तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। म्हणजेच ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींना डीबीटीच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत, त्याच पद्धतीने या मतदान कार्डच्या अर्जावरती या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर सुद्धा होणार आहेत। बघा, तुमच्या घरामध्ये सुद्धा एखादी महिला लाडकी बहीण असेल तर तिला सुद्धा तिच्या आधार कार्डच्या डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। त्याचप्रमाणे या मतदान कार्डचे पैसे सुद्धा तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहेत। बघा, ज्याप्रमाणे राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना आहे, राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आहे, राज्यातील ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे, राज्यातील विधवा ताईंसाठी विधवा पेन्शन आहे, राज्यातील वेगवेगळे जे अपंग आहेत त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना आहे, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी असेल, नमो शेतकरी, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, अतिवृष्टी अनुदान, अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून मोठमोठे निर्णय घेण्यात येत आहेत। त्याच निर्णयांपैकी हा सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरत आहे, कारण वर्षानुवर्ष गोरगरीब जनता या सरकारला मतदान करत आहे, परंतु या मतदान कार्डच्या माध्यमातून याच्या अगोदर कोणालाही पैसे मिळालेले नव्हते। त्यामुळे हा इतिहासामधील सर्वात मोठा निर्णय घेतल्याचे या ठिकाणी समजत आहे। सकाळपासून टीव्ही चॅनल असेल, न्यूज चॅनल असेल, वर्तमानपत्रे असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या सुद्धा फिरत आहेत। तर एकंदरीत या मतदान कार्डवरती जी योजना सुरू झालेली आहे, या मतदान कार्डवरती जे पैसे देण्याचा निर्णय झालेला आहे, तर या मतदान कार्डवरती जी योजना सुरू झालेली आहे तर ती योजना कोणती आहे, या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, हे जे तुम्हाला पैसे वाटप केले जाणार आहे तर ते पैसे कशा पद्धतीने मिळणार आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती, त्यासोबत कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, अटी शर्ती, वयाची अट, उत्पन्नाची अट, तर या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर हा व्हिडिओ चुकवू नका। जे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील, अर्ज करतील, त्यांना जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा लाभ वितरित व्हायला सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा, सरकारने ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केलेली होते त्यावेळेस भरपूर नागरिक असतील, भरपूर महिला असतील तर याच्यावरती संशय घेत होते की ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे, ही निवडणूक झाल्यानंतर बंद पडणार। परंतु तुम्हाला सुद्धा माहिती असेल की लाडकी बहीण योजना मागच्या 1.5 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये सुरळीतपणे कार्यरत आहे। त्याचप्रमाणे मतदान कार्डवरती नवीन योजना सुरू झालेली आहे, त्यामुळे सर्व मतदारांनी याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। आता बघा मित्रांनो, सर्व मतदारांना अर्ज करता येणार नाही, सर्व मतदारांना लाभ सुद्धा मिळणार नाही। बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की एका घरामधील फक्त एकाच मतदाराला अर्ज करता येणार आहे। जर तुमच्या घरामध्ये अधिक मतदार असतील, म्हणजेच या ठिकाणी मुलाचा मतदान कार्ड असेल, मुलीचं मतदान कार्ड असेल, स्वतःचं आधार कार्ड असेल, आपल्या पत्नीचा या ठिकाणी मतदान कार्ड असेल, आपल्या वडिलांचं मतदान कार्ड असेल, आईचं मतदान कार्ड असेल, तर या सर्वांना या मतदान कार्डवरती हे पेन्शन मिळणार नाही। फक्त घरामधील एकाच नागरिकाला या मतदान कार्डच्या माध्यमातून या ठिकाणी 5,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। तर एकंदरीत या मतदान कार्डवरती जो अर्ज करायचा आहे तर त्या अर्जाविषयी जी माहिती आलेली आहे तर ती माहिती सुद्धा सांगत आहे। बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणाकोणाला लाभ देण्यात येणार आहे, याच्यामध्ये जी कागदपत्रे आहेत तर ती कागदपत्रे कोणकोणती आहेत, त्यासोबतच कोणाला लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे त्याची माहिती सुद्धा सांगत आहे। तर बघा मित्रांनो, राज्यामधील ज्या लाडक्या बहिणी असतील त्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत। बघा, जर तुमच्या घरामधील एखादी महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असेल आणि तिच्याकडे मतदान कार्ड असेल, ती महिला राज्यसभेला, लोकसभेला म्हणजेच आमदारकीची निवडणूक असेल, खासदारकीची निवडणूक असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका, पंचायत समिती अशा निवडणुकांमध्ये मतदान करत असेल, म्हणजेच या कोणत्याही निवडणुकांमध्ये एका जरी निवडणुकामध्ये मतदान करत असेल तर त्या लाडक्या बहिणीला मतदान कार्डवरती हे पेन्शन मिळणार आहे। त्यासोबत राज्यातील ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे त्यांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे। राज्यातील शेतकरी बांधव असतील जे नमो शेतकरी योजनेचे, पीएम किसान योजनेचे, पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे। परंतु सरकारच्या माध्यमातून जी एक महत्त्वाची अट लावण्यात आलेली आहे तर ती अट म्हणजे या ठिकाणी मतदान कार्ड असेल तर तुमचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक असायला पाहिजे आणि 65 पेक्षा कमी असायला पाहिजे। एकंदरीत अशी अट सुद्धा लावण्यात आलेली आहे। आता बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे, पात्रता सुद्धा सांगत आहे, परंतु सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे मतदार या 4
अटींमध्ये बसत असलेल्या त्याच मतदारांना हा लाभ सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे या 4 अटींमध्ये तुम्ही सुद्धा बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर तुम्हाला अटी एक एक करत सांगत आहे, त्यामुळे 4 अटी काळजीपूर्वक पाहायची आहे। बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरकुले मंजूर होत आहेत। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोलार योजनेचे अर्ज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहेत। सोलार सुद्धा भरपूर शेतकरी बांधवांना मिळत आहे। ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना शेळीपालन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे। गाय गोठा अनुदान योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मिळत आहेत। अशा प्रकारे हे भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यातील शेतकरी असतील, रेशनधारक असतील, लाडक्या बहिणी असतील, ज्येष्ठ नागरिक, विधवा असतील, अपंग असतील, राज्यामधील गोरगरीब जनतेच्या हिताचं काम सरकार करत आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा या सरकारविषयी काय वाटतं हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी तुम्ही सांगायचं आहे। परंतु ते तुम्ही सांगण्याच्या अगोदर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, कारण ही योजना या ठिकाणी सर्वांना माहिती नाही। बघा, एकदा का याचे अर्ज संपले तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, लवकरात लवकर अर्ज करा आणि हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी मतदान कार्डवरती ही योजना सुरू झालेली आहे, तर या योजनेचा लाभ सर्व बँकेमध्ये मिळणार नाही। बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे। जर तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु जर तुमचं बँक खाता या प्रमुख बँकेपैकी नसेल तर तुम्ही या ठिकाणी या प्रमुख बँकेमध्ये बँक खातं सुद्धा या ठिकाणी उघडायचं आहे। बघा, ज्या नागरिकांना सरकारी योजनांचे पैसे मिळत असतील त्याच बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत की नाही हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, राज्यातील भरपूर अशा महिला आहेत की त्या महिलांना लाडके बहीण योजनेचे पैसे वेगवेगळ्या बँकांमध्ये मिळत आहेत, तर त्या बँकांमध्ये हे मतदान कार्डवरती जे पैसे सुरू होणार आहेत तर ते पैसे त्याच खात्यामध्ये येणार आहेत का त्याविषयी सुद्धा माहिती देत आहे। परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी 4 नियम लावण्यात आलेले आहेत, म्हणजे 4 अटी लावण्यात आलेल्या आहेत। या 4 नियमांमध्ये अटींमध्ये जे नागरिक पात्र ठरत असतील त्यांना आज मतदान कार्डवरती 5,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। आता याच्यामध्ये जो पहिला नियम, पहिली अट लावण्यात आलेला आहे, तर ते पहिली अट, पहिला नियम म्हणजे जे शेतकरी बांधव असतील आणि त्यांना याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं बंधनकारक आहे। म्हणजे ते शेतकरी आहेत याचा ओळख पुरावा या ठिकाणी सरकारला लागणार आहे। त्याच्यासाठी फार्मर आयडी कार्ड, राज्यातील ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड असेल आणि त्यांच्याकडे शेती नसेल तर त्यांच्याकडे रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे। त्यासोबतच ज्यांच्याकडे शेती असेल तर त्यांच्यासाठी जमिनीची अट सुद्धा लावण्यात आलेली आहे। बघा, ज्यांच्याकडे शेती असेल आणि त्यांना योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी सरकारने सांगितले आहे की ज्यांच्याकडे शेती आहे तर त्यांची शेती 5 एकरांच्या पुढे नसायला पाहिजे, तरच त्यांना याचा लाभ घेता येणार आहे। तर एकंदरीत काही महत्त्वाचे मुद्दे होते, काही अटी शर्ती होत्या, त्या अटी शर्ती सांगितलेल्या आहेत। आता तुम्हाला या मतदान कार्डचे पैसे ज्या प्रमुख 10 बँकांमध्ये ट्रान्सफर होणार आहेत, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या 10 बँका आहेत तर त्या 10 बँकांची यादी वाचून दाखवत आहे। तर या 10 बँकेमध्येच तुमचं खातं असायला पाहिजे। या 10 बँकांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेमध्ये असेल तर या ठिकाणी पैसे येणार नाही। त्यामुळे या 10 बँकेमध्ये तुम्ही खातं खोलून घ्यायचं आहे। 10 पैकी कोणत्याही एका बँकेमध्ये खातं खोलू शकता आणि अगोदरपासून जर या 10 बँकांपैकी कोणत्या जरी बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमचं या ठिकाणी अभिनंदन। आता बघा मित्रांनो, या मतदान कार्डचे पैसे ज्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत त्यातील पहिले बँक म्हणजे HDFC बँक। बघा, हाऊस डेव्हलपिंग फायनान्शियल कॉर्पोरेट। बघा, या बँकेमध्ये या ठिकाणी पैसे जमा होतील। त्यानंतर दुसरी बँक म्हणजे ICICI बँक, तिसरी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक, चौथी बँक कोटक महिंद्रा बँक, पाचवी बँक जिल्हा सहकारी बँक, पुढची 6वी बँक भूविकास बँक, त्याच्या पुढची बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI बँक। SBI बँक सुरक्षित असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये SBI बँकेमध्ये जास्त नागरिकांचे खाते असेल, त्यामुळे SBI बँकेचं नाव सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढची बँक बँक ऑफ इंडिया, त्याच्या पुढची बँक इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि शेवटची 10 नंबरची बँक म्हणजे महाराष्ट्र बँक। या 10 बँकेपैकी कोणत्या जरी एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे। खास करून पोस्ट बँकेमध्ये आणि SBI बँकेमध्ये ज्यांचं खातं असेल त्यांना सर्वात अगोदर प्राधान्य सुद्धा दिलं जाणार आहे। तर एकंदरीत आपण संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती पाहिलेली आहे। आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाणार आहोत। बघा मित्रांनो, या ठिकाणी मतदान कार्डवरती हे जे 5,000 रुपये मिळणार आहे तर हे तुम्हाला फक्त
आता मतदान कार्डवरती मतदानाचे पैसे मिळणार नाहीत एक गोष्ट क्लिअर करून टाकतो। बघा सरकार जसं लाडक्या बहिणींना पैसे देत आहे तर हे पैसे लाडक्या बहिणींच्या आर्थिक गोष्टींच्या आधारावरती पैसे देत आहे। त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहे तर या मतदान कार्डवरती हे काय तुम्हाला मतदानाचे पैसे मिळत नाहीत। मतदानाचे पैसे देणे हे सरकारच्या माध्यमातून इल्लीगल काम असतं, त्यामुळे मतदान कार्डवरती हे पैसे मिळत नाही तर हे पैसे मतदान कार्डच्या माध्यमातून सरकारच्याकडून एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड असेल त्यांना या योजनेचा अर्ज प्राथमिक स्वरूपामध्ये करता येणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा अर्ज करता येणार आहे। आता ही योजना कोणती आहे, मतदान कार्डवरती जी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर त्या योजनेचे अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे त्याची माहिती सुद्धा सांगत आहे। परंतु मित्रांनो त्याच्या अगोदर या मतदान कार्डवरील ही जी योजना सुरू झालेली आहे तर त्या योजनेचा अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहे। त्याच्यामध्ये तुमच्या बँकेचं पासबुक लागणार आहे, 2 छोट्या आकाराचे फोटो म्हणजेच 2 पासपोर्ट साईजचे फोटो लागणार आहेत, त्यानंतर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्याची झेरॉक्स लागणार आहे आणि हे जे मतदान कार्ड आहे तर त्या मतदान कार्डाचे झेरॉक्स लागणार आहे। तर या ठिकाणी आता तुम्हाला कागदपत्रे सांगितले, पात्रता अटी शर्ती नियम सांगितले, वयाची अट सांगितली, महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। आता ती योजना कोणती आहे ते सांगतो। बघा सध्याच्या स्थितीला ओडिशा राज्यामध्ये आता जसं आपलं महाराष्ट्र राज्य आहे त्याचप्रमाणे ओडिशा राज्यामध्ये सुभद्र योजना सुरू आहे। तर या सुभद्र योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना विविध माध्यमातून पेन्शन मिळत आहे। त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पोस्ट ऑफिसची एक योजना 2023 सालामध्ये सुरू करण्यात आलेली होती, तिचं नाव आहे महिला सन्मान बचत पत्र योजना। या योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 2023 सालापासून ते या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये म्हणजे 2025 सालाच्या मार्च महिन्यापर्यंत ही स्कीम होते। आता ही स्कीम परत 1 जानेवारी 2026 पासून तर ते पुढच्या 3 वर्षांसाठी परत एकदा सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी 31 डिसेंबर पर्यंत वाट पाहायची आहे। 31 डिसेंबर रोजी हा निर्णय घेण्यात येणार आहे। या ठिकाणी हा निर्णय घेतल्यानंतर आपला व्हिडिओ येणार आहे। व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, या ठिकाणी कशा पद्धतीने हे पैसे मिळणार आहेत त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। त्यामुळे सध्याच्या स्थितीला कागदपत्रे तयार ठेवायची आहे।